नमस्कार, मी स्पृहा जोशी. आज या भागामध्ये तुम्हाला माझी एक कविता ऐकवते. बघा, ही कविता अशासाठी लिहिली होती, की ज्या क्षेत्रात आम्ही सगळे काम करतो ना, त्या क्षेत्रामध्ये सतत आपल्याला आपली एक इमेज पोर्ट्रे करायची असते. आपण सतत कोणाला तरी कसं तरी आपण आवडणार आहोत ह्याच्यासाठी विचार करून वागतो बऱ्याचदा. आणि एवढं सगळं केल्यानंतर सुद्धा या क्षेत्राच्या अनुषंगाने माणसं बोलत राहतात, गॉसिप करत राहतात. फार सहज आम्ही इतरांनी केलेल्या कमेंट्सना व्हल्नरेबल होऊन जातो आणि सध्या सोशल मीडियाच्या काळात तर ही व्हल्नरेबिलिटी जास्त वाढते आणि अशा वेळेला जेव्हा स्वतःचं डोकं ताळ्यावर ठेवावं लागतं, तेव्हा स्वतःच स्वतःला समजवावं लागतं, स्वतःचीच समजूत काढावी लागते. त्यावेळेला आपण आपल्याला काय सांगतो किंवा काय सांगायचं असतं, हे सांगणारी ही कविता आहे. ऐक ना, जरा इथे बघतोस का? ऐक ना, जरा इथे बघतोस का? किती होतीये तगमग, जरा थांबतोस का? ऐक ना, जरा इथे बघतोस का? किती, किती होतीये तगमग, जरा थांबतोस का? माहितीये मला रोज उठून लोक बोलतात काही बाही. माहितीये मला रोज उठून लोक बोलतात काही बाही. राळ उठते, आग शमते, आपल्या हाती काहीच नाही. राळ उठते, आग शमते, आपल्या हाती काहीच नाही. वणवा जातो जाळत, त्याला पेटू द्यावं हवं तितकं. वणवा जातो जाळत, त्याला पेटू द्यावं हवं तितकं. आपण जातो शमवायला, नेमकं आपलं तिथेच चुकतं. वणवा जातो जाळत, त्याला पेटू द्यावं हवं तितकं. आपण जातो शमवायला, नेमकं आपलं तिथेच चुकतं. त्यांचं बोलणं त्यांच्याकडे, आपलं म्हणणं आपल्यापाशी. त्यांचं बोलणं त्यांच्याकडे, आपलं बोलणं आपल्यापाशी. खळाळणाऱ्या झऱ्याने थांबू नयेच किनाऱ्याशी. अरे, एका प्याद्यात समोरच्याचा वजीर मारता येतो. एका प्याद्यात समोरच्याचा वजीर मारता येतो. करायचा तर अगदी सहज अवसान घात करता येतो. पण रडीचा डाव खेळायचा का, एवढाच काय तो प्रश्न आहे. रडीचा डाव खेळायचा का, एवढाच काय तो प्रश्न आहे. आयतीच करमणूक बघायला नाही तर जग इथे सज्ज आहे. आयतीच करमणूक बघायला नाही तर जग इथे सज्ज आहे. चार शब्द मायेचे मिळतीलही वाटेवर. चार शब्द मायेचे मिळतीलही वाटेवर. आपण समाधान शोधत राहू आसक्तीच्या लाटेवर. चार शब्द मायेचे मिळतीलही वाटेवर. आपण समाधान शोधत राहू आसक्तीच्या लाटेवर. दिव्यासारखं तेवत राहणं इतकंच आहे आपल्या हाती. दिव्यासारखं तेवत राहणं इतकंच आहे आपल्या हाती. आपल्या आतला शांत प्रकाश तेवढाच आहे आपल्यासाठी. आणि आपण फक्त वाहत जाऊ, पाऊस आपोआप पडत राहील. आपण फक्त वाहत जाऊ, पाऊस आपोआप पडत राहील. आणि कवितेची शपथ, सारं जगणं चंदन होईल. आणि कवितेची शपथ, सारं जगणं चंदन होईल. ही कविता तुम्हाला कशी वाटली मला खाली कमेंट्समध्ये लिहून नक्की कळवा. सध्या आपण ज्या जगात वावरतो आहोत, त्या जगामध्ये मी मगाशी म्हटलं तसं सतत आपल्यालाच आपली समजूत काढावी लागते. आपल्यालाच थोडंसं मोठं होऊन आपल्या पाठीवरती मायेने हात फिरवावा लागतो. आणि अशा परिस्थितीतनं फक्त काय आम्ही अभिनेते-अभिनेत्रीच नाही, पण आपण सगळेच जात असतो. कदाचित ह्या कवितेतून तुम्हाला तो मायेचा स्पर्श मिळाला असेल. जर असेल, तर मला ही कविता आवडली म्हणून खाली नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच एका कवितेच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल, तर लगेच करून टाका. आणि ही कविता आवडली असेल, तर कवितेचा व्हिडिओ प्लीज जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की पोहोचवा. शेअर करा, लाईक करा. पुन्हा भेटूया पुढच्या एका कवितेसोबत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.